आज सकाळी आम्ही कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं आणि कलंबरचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे जनतेच्या सोयीसाठी लोकार्पण सोहळा केलेला आहे। त्यानंतर पांगऱ्यापासून जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्यापर्यंत रस्ता, त्याला 10 कोटी रुपये त्या रस्त्याचा शुभारंभ केलेला आहे। त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पानचौडी याचाही लोकार्पण सोहळा केला आणि पानचौडी पासून नेहरू नगरकडे जाणाऱ्या 5 कोटी 80 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आपण केला। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही इमारती लोकांच्या सेवेसाठी या झालेल्या आहेत। रस्त्याची उपलब्धता झाली पाहिजे। कंधार शहरामध्ये येणारे रस्ते खराब आहेत याची मला जाणीव आहे, पण मुख्य रस्त्यापासून म्हणजे नॅशनल हायवे पासून शहराकडे जाणारे रस्ते चांगले झाले पाहिजे। यासाठी पांगऱ्यापासून जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्यापर्यंत 10 कोटी रुपये उर्वरित रस्त्यासाठी मंजूर केले आणि त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ या निमित्ताने केलेला आहे। उर्वरित जी कामं तालुक्यातली आहेत ती मोठ्या गतीने करण्याचा प्रयत्न आहे। माझा शासनाकडे पाठपुरावा आहे, निधी उपलब्ध करून घेणे आणि तशा पद्धतीने कामं करणे। येणाऱ्या काळामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी आपण सुरू करू। आता मी तुम्हाला सांगितलं की काम करू, थोडस तुम्हाला पण माहिती आहे आणि काही गोष्टी खरं बोललं तरी माणसाला लागतात, पण येणाऱ्या काळामध्ये ते रस्त्याची कामं सुरू करू। त्यांचं बिल थांबवेल आणि अंदाजपत्रकाप्रमाणेच काम झालं पाहिजे। 100% लोकांच्या, कुठली जात कुठलाही धर्म कोणी असो, 100% लोकांच्या घराला नळाद्वारेच पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीची योजना निश्चितपणाला आपण कार्यान्वित करू दे अशा पद्धतीचं या ठिकाणी मी शब्द देतो। मला वाटतं की फार मला काही कोणाच्या खोलात द्यायचं नाही। आपला रस्ता जर समजा 6 किलोमीटरचा असेल, 5.5 किलोमीटर झाला तरी चालेल, पण मागे काम ते आपण खेड्यात पण आहे, पुढे पाठ मागे सपाट, किमान दर्जेदार रस्ता झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे। ज्या ज्या विभागाचे अधिकारी आहेत त्या विभागाने पण याची नोंद घेतली पाहिजे, कारण एवढं तिथे भांडवून झगडून आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणतो आणि त्याचा विनियोग जर चांगला झाला नाही तर मग काही त्याच्यातून उरणार नाही। म्हणून बघितलं मी आता उल्लेख करणार नाही, पण आपण कलंबरला क्वार्टरचं उद्घाटन मी नाही, कारण मला तिथल्या कामाची क्वालिटी आवडली नाही। मला पुन्हा येऊन भेटले ते म्हणे साहेब नारळ फोडा, मी परस्पर फोडून घ्या, पण त्या कामाची इन्क्वायरी होईलच। काम चुकीचं झालं तर त्याला दुरुस्त करावंच लागेल। पण अलीकडे जो टेंट टाकला होता, आपण जो अगोदर जाऊन आलो, त्याचा आग्रह होता मी तिकडं नाही गेलो, कारण शेवटी क्वालिटी नसेल तर काम करून त्याला काही उपयोग उरत नाही। आता या ठिकाणी भाऊसाहेबांनी एक मला निवेदन दिलं। यापूर्वी आमच्या भगिनी सरोजिनीताई यांनी मला फोनही केला होता, मागच्या वेळेस मी गावात आलो तेव्हाही निवेदन दिलेलं होतं। पानशेवडी येथील गरंगा तलाव पूर्ण करणे भाऊ, त्याच्यामध्ये भाऊसाहेबने आता थोडीशी माहिती घेतली, काही टेक्निकल अडचणी आहेत आणि जवळपास 5 कोटी रुपयाच्या वरचा निधी त्या तलावाला लागणार आहे। त्याच्यामुळे या खात्याचे मंत्री संजय राठोड साहेबांना मी भेटेल आणि हा निधी प्राप्त करून घेण्याच्या संदर्भाने प्रयत्न करू। हा गरंगा तलाव पूर्ण करण्याच्या संदर्भाचा निश्चित माझा प्रयत्न आहे। पांढण रस्ता करण्याच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। स्मशानभूमी ते बारो पर्यंतचा पांढण रस्ता, 1 किलोमीटरचा रस्ता आता या ठिकाणी मंजूर झाला असं मी जाहीर करतो।
येणाऱ्या बैठकीमध्ये मी एसडीओ साहेब जेव्हा आम्ही 8-15 दिवसात मीटिंग लावू, आता पांढर रस्त्याच्या संदर्भामध्ये फार काही फिरायची गरज नाही. आमदाराला आणि एसडीओला त्याचे अधिकार असल्यामुळं तो पांढर रस्ता आपला मंजूर करू. साधारणतः 15-20 दिवसामध्ये तुम्हाला सुरू करता येईल. आता जर तुम्हाला आदेश देण्यात आला तर सुरू करायचे आदेश पण आपण दिले तर काही त्याच्यामध्ये वावग होणार नाही. भाऊसाहेब, आपण इथं कोणी मागितलं नाही, पण CLB बंधारा मी पानशेवडीला मंजूर केलेला आहे आणि 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालाय. येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये मी जरी आलो नाही किंवा मी आलो तर ठीक आहे, कारण थोडस आज मी त्यांना बोलवलं होतं पण ती साईड काहीतरी मध्ये आहे आणि एका दिवसात त्यांना भूमिपूजनाची तयारी करता येत नाही अशी त्यांनी विनंती केल्यामुळे आपण ते थांबवलं. त्याच्याही कामाचा शुभारंभ आपण निश्चितपणानं 8-15 दिवसामध्ये वैधराव करू. बाकी काही निवेदन माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर आले. गहूचे सावरगावच्या रस्त्याचं आहे. साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय असतो मेघनाथ कावळे मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सांग